पुस्तकामध्ये या संधीला यत्व संधी म्हटलेलं आहे. पण आपण याला वेगळं नाव देणार आहोत सोपं करावं म्हणून लोप. लोप म्हणजे काय? न दिसणे याला लोप म्हणतात. गायब होणे असं म्हटलं तरी चालेल मुंबईच्या भाषेत. मग यत्व न म्हणता आपण त्याला लोप संधी असं म्हणतो. यत्व म्हटलं तरी चालतं. मग तो य का होतो, अश म्हणजे काय, हे सगळं समजून घेण्यापेक्षा अगदी सोप्या भाषेत आपण सांगायचंय काय. अ बघा, ऐका. अ च्या पुढे किंवा विसर्गाच्या मागे जर अ असेल आणि पुढे अ सोडून कोणताही स्वर असेल तर किती सोपं आहे बघा हे. विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे अ सोडून कोणताही स्वर असेल तर काय होतं? विसर्गाचा लोप होतो. विसर्गाचा लोप होतो. लोप होतो म्हणजे विसर्ग राहत नाही, निघून जातो, गायब होतो, लोप होतो. सर उदाहरण सांगाल का? भरपूर उदाहरणं. रामः इच्छती म्हणजे राम इच्छितो. मग आता या ठिकाणी विसर्गाच्या मागे अ आहे का? आहे. हो. विसर्गाच्या पुढे अ सोडून कोणताही स्वर आहे का? आहे. आहे. ई आहे. मग आता काय होणार? विसर्ग निघून जाणार. राम इच्छती. मग सर छत्तीस. आतापर्यंत तर आपण रामः इच्छती रामः इच्छती असं म्हणत होतो. हो, आतापर्यंत म्हणत होतो. पण जर पुस्तकामध्ये राम इच्छती आलं तर असं म्हणायचं नाही की या ठिकाणी अ, पुस्तक प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्रिंटिंग मिस्टेक नाहीये, या ठिकाणी संधी झालेली आहे. संधीचं नाव काय? लोप एक. जसं उत्व वन होते तसंच लोप एक सुद्धा काय आपल्याकडे आहे. म्हणजे विसर्गाचा लोप होणार, विसर्ग राहणार नाही. कधी? मागे अ आणि पुढे अ सोडून कोणताही स्वर आला तर काय होणार? विसर्गाचा लोप होणार, विसर्ग दिसणार नाही. मग सर या ठिकाणी आता पुन्हा अ च्या पुढे ई आलेला आहे. ऐका ऐका. विसर्ग गेला पण या ठिकाणी पुन्हा अ च्या पुढे ई आलेला आहे. मग पुन्हा इथं गुणसंधी होईल का? कारण की अ च्या पुढे तुम्ही शिकवलेले अ च्या पुढे जर ई आला तर दोघांचा मिळून काय होतो? ए होतो. मग आता इथं परत रामेच्छती होईल का? तर ते सांगतात नाही. हो. एकदा का हा. विसर्ग संधी झाली, विसर्गाचा लोप झाला, तर त्या ठिकाणी पुन्हा संधी होणार नाही. मग कोणी म्हणेल का नाही होणार? अच्छा. अहो, विसर्ग फक्त आपण लिहिलेला नाहीये. ठीक आहे. लोप म्हणजे काय? संस्कृतमध्ये असं म्हणतात, अदर्शनम लोपः. न दिसणं म्हणजे लोप आहे. तो गेलेला नाही, त्या ठिकाणी आहे तो विसर्ग. त्या ई मुळे तो आपण लिहित नाही त्या ठिकाणी. मग तो विसर्ग त्या ठिकाणी आहे, फक्त आपण लिहित नाही. नाहीतर राम शब्दाची कुठली विभक्ती म्हणणार आपण? प्रथमाच म्हणणार. प्रथमा हा. म्हटलं म्हणजे विसर्ग आहेच. आहे तर लिहिला का नाही? नियम लागल्यामुळे लिहिला नाही. मग या ठिकाणी विसर्ग आहेच म्हणून पुन्हा एकदा संधी झाल्यानंतर, हे वाक्य महत्वाचं आहे, अंडरलाईन करा. एकदा संधी झाल्यानंतर पुन्हा दुसरी संधी या ठिकाणी होत नाही. पुन्हा सांगतो. हो. एकदा संधी झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी लगेच दुसरी संधी होत नाही या लोपच्या केसमध्ये. या ठिकाणी गुणसंधी होणार नाही कारण की विसर्ग त्या ठिकाणी आहे. बर. रामः औषधम आणयती. राम औषध आणतो. या ठिकाणी विसर्गाच्या मागे अ आहे का? आहे. विसर्गाच्या पुढे अ सोडून स्वर आहे का? आहे. विसर्गाचं काय होणार? लोप. मग राम औषधम हे संस्कृत आहे का? परफेक्ट संस्कृत? हो, अगदी योग्य संस्कृत आहे. मग विसर्ग का नाहीये? लोप या संधीमुळे
लोप या नियमामुळे काय झालं? तो नाहीसा झाला. विसर्गाचा लोप झाला, अशी ही सोपी संधी आहे. बर. मग आता जशी तुम्ही आम्हाला लोप संधी सोपी करून सांगितली, तशी आम्हाला तुम्ही काय करा आता, लोप दोन सुद्धा सोपी करून सांगा लगेच. लोप एक, लोप दोन. मग लोप एक कसं म्हणणार आपण? नियम एका वाक्यात नियम सांगता यायला पाहिजे. विसर्गाच्या मागे अ, विसर्गाच्या पुढे अ सोडून कोणताही स्वर आल्यानंतर विसर्गाचा लोप होतो. विसर्गाच्या मागे अ, विसर्गाच्या पुढे अ सोडून कोणताही स्वर आला तर विसर्गाचा लोप होतो. सोप. मग लोप टू काय आहे? ऐका, सोपी आहे अगदी संधी. हे निकम बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक, त्यांनी एक सुंदर पुस्तक बनवलं मराठी व्याकरणचं. पाहिजे तर तुम्हाला देईन किंवा मी दिलेलं आहे असं मला वाटतं. त्या मराठी व्याकरणच्या पुस्तकातून ह्या अवघड असणाऱ्या संध्या बाबांनी सोप्या केलेल्या आहेत. निकम बाबा म्हणून होते, खूप महान ग्रेट संस्कृत स्कॉलर, अतिशय साधी माणसं. बस चला असू द्या. लोप दोन काय? विसर्गाच्या मागे आ आणि विसर्गाच्या पुढे बघा. मी आपलं संदेश शिकवताना असंच असतं, मागे काय पुढे काय एवढंच लक्षात घ्यायचं. विसर्गाच्या मागे आ, विसर्गाच्या पुढे स्वर, स्वर किंवा मृदू व्यंजन. आता मृदू व्यंजन तुम्हाला माहिती आहे, तिसरा चौथा कॉलम. हे जर असेल तर विसर्गाच्या मागे आ, विसर्गाच्या पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यानंतर काय होणार आहे? लोप होणार. कोणाचा होणार? सांगताना व्यवस्थित सांगता यायला पाहिजे. विसर्गाचा लोप होणार. उदाहरणार्थ, सीता हा, बघा, गच्छन्ति. काय करतात? अनेक सीता जातात. मग आता सीता हा मध्ये विसर्गाच्या मागे आ आहे का? आहे. विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आहे का? हा, कारण की तिसऱ्या कॉलम मध्ये ग येतो म्हणून मृदू व्यंजन आहे. मग काय होणार? विसर्गाचा लोप होणार. मग लोप होणार म्हणजे काय होणार? सीता गच्छन्ति. मग तुम्ही असं नाही म्हणायचंय, सर सीता या ठिकाणी एक वचनामध्ये आणि गच्छन्ति या ठिकाणी बहुवचनामध्ये, म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? प्रिंटिंग मिस्टेक झालेली. प्रिंटिंग मिस्टेक नाहीये. या ठिकाणी विसर्गाचा लोप झालेला आहे. कोणत्या नियमानुसार? विसर्गाच्या मागे आ आणि पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यानंतर विसर्गाचा लोप होतो, या नियमाने. सर अजून एखादं उदाहरण सांगाल का? हो, त्यांनी दिलेलेच बघूया. बालाहा हसंती. मग आता या ठिकाणी काय प्रिंटिंग मिस्टेक आहे का? नाही. विसर्गाच्या मागे आ आणि पुढे ह हा मृदू व्यंजन असल्यामुळे विसर्गाचा होणार लोप. सर स्वर असणारं उदाहरण द्या. ठीक आहे. नराहा आगच्छन्ति. माणसं येतात. मग आता विसर्गाच्या मागे आ आहे, बघा इथे लिहितो न आ, आणि विसर्गाच्या पुढे आ म्हणजे कुठलाही स्वर आहे, कारण की आ काय मृदू व्यंजन नाही, स्वर येतो. मग विसर्गाच्या मागे आ आणि विसर्गाच्या पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यामुळे काय होतं? विसर्गाचा लोप होतो. नरा आगच्छन्ति. संपलं. अशा प्रकारे ह्या दोन संध्या आहेत, त्याचे उदाहरणं आपण गीतेमध्येही पाहूया आणि अ, या धड्यामध्ये सुद्धा ते येणार आहेत. गीतेमध्ये आपण तुम्हाला दोन चार दाखवतो, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. काय या संधी आहे? विसर्गाच्या मागे अ
आणि पुढे अ सोडून कोणताही स्वर आला तर विसर्गाचा लोप होतो. सुरुवातच आपली होते इथे. कुठे? धृतराष्ट्र उवाच. बघा, या ठिकाणी विसर्ग आहे. कारण की धृतराष्ट्र ही कुठली विभक्ती नाहीये, संबोधन नाहीये ते. धृतराष्ट्र म्हणाला, मग विसर्गाच्या मागे स्ट्र मध्ये काय आहे? अ. आणि उवाच मध्ये काय? अ सोडून कोणताही स्वर आहे. या ठिकाणी कंडिशन मॅच झाली आणि विसर्गाचा झाला लोप. म्हणून म्हणताना आपण काय म्हणतो? धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच. कारण की विसर्गाचा झालाय लोप. अच्या पुढे आलेला आहे दुसरा कोणताही स्वर. अ सोडून कोणताही स्वर आलेला आहे. मग आता आपल्याला बघायचंय. बघा, महेश्वासाः भीमार्जुन समाह. बघा, या ठिकाणी लोप दोन झालेला आहे. कसं काय? विसर्गाच्या मागे आ आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आहे म्हणून. एकच मिनिट. हा बघा, या ठिकाणी ही संधी थोडीशी पकडायसाठी थोडीशी अवघड जाते बरं का. मग आपल्याला कळलं पाहिजे बहुवचन कुठे काय. पण ही संधी तुम्हाला कळल्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही. जसं भीमार्जुन समाहा युधी, विसर्गाच्या मागे आ आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तर. अजून एक दोन तुम्हाला सांगूया आणि पुढे जाऊया. हम्म, थोडंसं शोधावंच लागतं ते. कारण की ही संधी अशी काय सा सारखी सारखी येणारी नाहीये. बघा, इमे अवस्थिताः युद्धे. इमे बहुवचन आहे आणि या ठिकाणी विसर्गाच्या मागे आ आणि पुढे मृदू व्यंजन असल्यामुळे काय होतं? विसर्गाचा लोप होतो. मग आता ह्या दोन्ही संध्या आपल्याला समजलेल्या आहेत. याची प्रॅक्टिस आपण पुढच्या क्लासमध्ये करूया. सोपे आहेत. पुन्हा एकदा दोन्ही नियम सांगतो. विसर्गाच्या मागे अ, विसर्गाच्या पुढे अ सोडून कोणताही स्वर विसर्गाचा लोप होईल. विसर्गाच्या मागे आ, पुढे स्वर किंवा मृदुव्यंजन आल्यानंतर विसर्गाचा लोप होणार. दोन्ही संध्यांची प्रॅक्टिस आपण करूया. गीतेमधली काही उदाहरणं तुम्हाला सांगितली. अशी बरीच आहेत. आपल्याला ती थोडीशी बारकाव्याने शोधावी लागतात. पण लोपवनची उदाहरणं आपल्याला खूप भेटतात. मागे अ समजायला पण थोडं सोपं आहे आणि पुढे अ सोडून कोणताही स्वर. आता आपण या धड्यामधील वाक्यांमध्ये उद्या प्रवेश करू शकतो. तृतीय गण, चतुर्थ गण यांचा परिचय करून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण गणांची माहिती आपण एकदाच एका क्लासमध्ये 3, 4, 5 अशी सलग घेऊया. त्यांनी काय केलंय? मागच्या पाठामध्ये तिसऱ्या गणाबद्दल माहिती दिली. या पाठामध्ये चौथ्या गणाबद्दल माहिती दिली. पण त्याचा काय पाठाशी जास्त संबंध नाही. गण सांगायचेत म्हणून त्यांनी सांगितलेत. ते पुढच्या पाठामध्ये एकदाच 2-3 सांगून टाकूया, जेणेकरून तुम्हाला तुलना केल्यानंतर चांगल्या प्रकारे कळणार आहे. नुसतंच सांगितलं तर कळायला थोडं अवघड जाईल. पण तुलना करून सांगितली की तिसऱ्यामध्ये द्वित्व होतं, चौथ्यामध्ये य लागतो, गुण होतो, तर तुम्हाला सोपं जाईल. या धड्याची वाक्य सोडवायचा प्रयत्न करा. आता क्लास उद्या आपली गीता चालू होत आहे. तर उद्या आपण गीतेचा 12व्या अध्यायातील 1-2 श्लोक बोलायला शिकूया
आणि त्यांचं ग्रामर व्याकरणानुसार काय आपण त्याचा आढावा घेऊया. ओम शांती शांती शांती.